नमस्कार. खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी भेंडी. मसाला भेंडी केलेली आहे आज मी. पाहू शकता रंग वगैरे खूप सुंदर झालेला आहे तिचा आणि एकदम छान झालेली आहे. तर सुरुवात करूयात आपण भेंडी चिरण्यापासून सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने भेंडी चिरून घेतलेली आहे. भेंडीचे उभे काप मी घेतलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या प्रकाराने तुम्ही भेंडी चिरून घेऊ शकता. पण मसाला भेंडी मला या पद्धतीने केलेली आवडते म्हणून मी अशा पद्धतीने भेंडी चिरून घेतलेली आहे. या ठिकाणी आपली भेंडी चिरून झालेली आहे. यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी मी घेतलेलं आहे. भेंडी चिरून घेतलेली आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. त्याचप्रमाणे अर्धी वाटी आपल्याला खोबऱ्याचा किस लागणार आहे. चला तर मग आता भेंडी कशी केली ते पाहूयात. पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण 2 पळी तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण मोहरी टाकून घेऊयात, जिरे टाकून घेऊयात. त्याचप्रमाणे आता यामध्ये आपण कांदा परतून घेऊयात. कांदा आपल्याला बऱ्यापैकी लाल करून घ्यायचा आहे. खमंग फोडणीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. प्लीज 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 सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्येच आपल्याला भेंडी टाकायची आहे. ही भेंडी अजिबात चिकट होत नाही. भेंडीमध्ये काहीतरी आंबट टाकल्यानंतर भेंडी अजिबात चिकट होत नाही. यामध्ये तुम्ही दही वापरू शकता, लिंबू टाकू शकता. या ठिकाणी मी टोमॅटोचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे आता मसाले पाहूयात. या ठिकाणी 1 चमचा मी धना पावडर घेतलेली आहे. 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे, पाव चमचा. त्याचप्रमाणे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे. हे सगळं एकत्र करून घेऊयात. भेंडी आता तुम्हाला चिकट वाटत असेल, पण नंतर ज्या वेळेला भेंडी पूर्ण शिजून होईल त्यावेळेला तुम्ही पाहू शकता भेंडी अजिबात चिकट राहणार नाही. या ठिकाणी आपण अर्धा वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट जरा जाडसरच ठेवायचा आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे आपण चवीनुसार. तर हे सगळं एकत्र करून आपल्याला एक वाफ या ठिकाणी घ्यायची आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. या ठिकाणी आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण 5 मिनिटं या ठिकाणी वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि छान शिजली पण आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे भेंडीला. अशा पद्धतीने भेंडी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तयार आहे आपली मसाला भेंडी. गॅस आपण बंद करूयात. साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत भेंडीची भाजी करायला. आपण ही सर्व करून घेऊयात. खूप सुंदर होते भेंडी या पद्धतीने केल्यानंतर. पाहू शकता कलर वगैरे खूप छान आलेला आहे. नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा. तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.